नमस्कार, शिर्केज फूड कोर्टमध्ये आपले हार्दिक स्वागत आहे। महाराष्ट्रात पुरणपोळी, श्रीखंड, सांज्याची पोळी आणि बरेच काही पदार्थ प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रीयन पारंपरिक पदार्थही तितकेच प्रसिद्ध आहेत। महाराष्ट्रातला एक पारंपरिक पदार्थ म्हणजे थालीपीठ। थालीपीठ हलका, पौष्टिक आणि पोटभरीचा पदार्थ आहे। घरात उपलब्ध असलेल्या पिठांपासून थालीपीठ करता येतात। आज मी तुम्हाला मिश्र पिठांचे थालीपीठ करून दाखवणार आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य बघूया। 2 वाटी ज्वारीचं पीठ, अर्धी वाटी बाजरीचं पीठ, पाव वाटी बेसन, अर्धी वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 ते 1.5 चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद, 1 चमचा जिरे, 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 ते 3 चमचे पांढरे तीळ, 8 ते 10 लसणाच्या पाकळ्या, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, चवीनुसार मीठ। थालीपीठ खमंग होण्यासाठी आपल्याला एक वाटण तयार करायचं आहे। त्यासाठी आपण मिरची, लसूण, 1 चमचा जिरे, थोडीशी कोथिंबीर, त्याचं बारीक वाटण तयार करून घ्यायचे। पाणी अजिबात टाकायचं नाही आहे। थालीपीठासाठी लागणारं वाटण बारीक वाटून घेतले। ज्वारीचं पीठ, बाजरीचं पीठ, गव्हाचं पीठ, डाळीचं पीठ, तांदळाचं पीठ, हे पिठं सगळी एकत्र करून घेऊ। हे पिठं सगळी एकत्र करून घ्यायची आहे। त्यात आता सर्व मसाले टाकून घेऊया। लाल मिरची पावडर, हळद, तीळ, चवीनुसार मीठ, कांदा, बारीक वाटलेलं वाटण, कोथिंबीर, यात आपण हे सगळं साहित्य एकत्र करून घेऊया। दोन ते 3 चमचे मोहन टाकायचे तेलाचं। सगळं साहित्य एकजीव करून घ्यायचे। सगळे साहित्य पिठाला व्यवस्थित लागली पाहिजे। थोडं थोडं पाणी टाकून मऊसूत भाकरीला जसं आपण पीठ मळतो ना तसंच मळायचं आहे। थालीपीठ करताना नेहमी ज्वारीचं पिठाचं प्रमाण जास्त घ्यायचं आहे, त्यामुळे थालीपीठ मऊ होतात। गव्हाच्या पिठामुळे जर गव्हाचं पीठ जास्त झालं ना तर त्याच्यामुळं थालीपीठ वातळ होतात। गव्हाच्या पिठामुळं थोडासपणा येतो। आणि आता आपण जे वाटण टाकलंय त्याच्यामुळं थालीपीठ खमंग होतात। अशा पद्धतीने पीठ मऊसूत मळून घेतलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये हिरव्या मिरच्याचं वाटण टाकलंय, तिखट लाल मसाला पण टाकलाय। तर तुम्हाला जर कमी तिखट हवं असेल तर तुम्ही मसाला कमी टाका, जास्त आवडत असेल तिखट तर तुम्ही मसाल्याचं प्रमाण वाढवू शकता। आता हे पीठ 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे। 10 ते 15 मिनटासाठी हे पीठ मी झाकून ठेवते। जास्त वेळ झाकून ठेवायचं नाही, नाहीतर पीठ एकदम सैल होईल। पहिलं पीठ मऊ होतं, आता थोडंसं सैल झालं आहे पीठ। अशा पद्धतीने थालीपीठाचं पीठ तयार व्हायला पाहिजे। जास्त वेळ ठेवलं तर खूप सैल होईल पीठ। फक्त 10 ते 15 मिनटं भिजत ठेवायचं आहे। थालीपीठ थापण्यासाठी मी इथे कॉटनचा ओला कपडा घेतला आहे। तुम्ही कॉटनचा रुमालही घेऊ शकता। हा आता ओला आहे, त्याला अजून थोडंसं पाणी लावून पुन्हा एकदा ओला करून घ्यायचं आहे। त्यामुळे काय होतं थालीपीठ
छान थापता येतात. पाण्याचा हात कपड्याला लावून घ्यायचा आहे. थालीपीठ पहिलं माझ्याकडून तुटलं गेलं म्हणून मी दुसरं करते व्यवस्थित. एकसारखं थापून घ्यायचं आहे. कुठे जाड कुठे पातळ असं ठेवायचं नाही, त्यामुळे एकसारखे थालीपीठं भाजली जात नाही. पाण्याचा हात लावला की थालीपीठ सरकायला मदत होते. ते बघा असं तापायचं थालीपीठ. कुठे जाड नाही कुठे पातळ नाही, तुम्ही बघू शकता. एकसारखं थापलं गेले. जास्त पाणी लावायचं नाही तर पीठ पातळ होईल, थालीपीठ सरकवता येणार नाही, थालीपीठ नीट थापता येणार नाही. आणि मध्ये थालीपीठाला होल पाडून घ्यायचे. तवा गरम झाला, आता आपण त्याच्यावर तेल टाकू आणि थालीपीठ कपड्यासकट उचलून घ्यायचं आहे. आणि थालीपीठाची खालची बाजू खाली ठेवायची, कपड्याची बाजू वर घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने टाकायचं. कपड्याला वरून पाण्याचा हात लावला की कपडा अलगद निघतो. थालीपीठावर थोडं तेल सोडूया थालीपीठाच्या होलामध्ये, त्याने काय होईल, थालीपीठ खरपूस भाजली जातील. 1 ते 2 मिनटं झाकण लावून थालीपीठ शिजवून घ्यायची. झाकण काढून थालीपीठ बघूया खालची बाजू कशी झाली की नाही ते. खरपूस भाजली गेली. पुन्हा झाकण ठेवायचं आहे. झाकण जर थालीपीठावर ठेवलं नाही ना तर काय होतं, थालीपीठाची वरची बाजू आहे ना ती सुकून जाते, त्यामुळं थालीपीठ व्यवस्थित भाजलं जात नाही आणि ते वातड होतं. तर झाकण काढून घेते आणि थालीपीठाची बाजू बघूया, खालची बाजू शिजली की नाही ते बघूया. हे बघा छानपैकी भाजली गेली. आता पहिली बाजू पुन्हा झाकण लावून भाजून घेऊया. थालीपीठ खालची बाजू झाली की नाही ते बघूया. हे बघा मस्तपैकी खरपूस भाजलं गेले. आता आपलं थालीपीठ तयार झालं. आता काढून घेते ते थालीपीठ. कपड्याला पुन्हा पाण्याचा हात लावून कपडा ओला करून घेतला आहे आणि याच्यावरती आता पुन्हा एक थालीपीठ टाकून एकदा तुम्हाला थापून दाखवते. तर मध्यभागी ठेवायचं आहे. पुन्हा पाण्याचा हात लावायचा आहे. हात ओला करूनच थालीपीठ थापायचं, त्याशिवाय थापता येणार. थोडं पाणी लावायचं, जास्त पाणी लावायचं नाही, तर पीठ पातळ होईल. थालीपीठ थापून घेतलं तर त्याला होल पाडून घेते मी. ते होल केल्यामुळे काय होतं, त्याच्यामध्ये आपण तेल सोडणार. मग त्याच्यामुळे काय होतं, तेल सोडल्यानंतर ना जसं जसं थालीपीठ भाजलं जातं ते खरपूस होत जाते. तव्यात तेल टाकून थालीपीठ टाकून घेऊया. थालीपीठावरती तेल सोडूया. तेल सोडल्यामुळे थालीपीठ खरपूस भाजली जातात. आता 2 मिनटं झाकण ठेवूया. आता आपण थालीपीठ पलटून घेऊया. खालची बाजू वर करून घेऊ. पुन्हा त्याच्यावर झाकण ठेवून 2 मिनटं ठेवूया. 2 मिनटं झाली. आता आपण झाकण काढून थालीपीठाची बाजू भाजली की नाही ते बघूया. हे बघा मस्तपैकी भाजली गेली आहे, खरपूस भाजली आहे.
आता आपलं थालीपीठ तयार झाले. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.